नमस्कार मंडळी, कसमध्ये पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बघा, आज मी बनवली आहे गरमागरम वरण आणि बट्टी. तर खानदेशातला हा खूपच लोकप्रिय पदार्थ आहे. खायला खूपच चविष्ट लागतो. गरम गरम वरण आणि बट्टी मस्त चुरून त्यावरती वरण टाकायचं, एक तूप घ्यायचं 1 चमचा आणि खूपच छान खायला टेस्टी. त्याच्यासोबत घोटलेली वांग्याची भाजी. मी हा प्रकार 1-2 ठिकाणी खाल्ला, मला खूपच आवडला, म्हणून मी हा मध्ये बनवत असते. चला तर मग आपण आता ह्या वरणाची आणि बट्टीची रेसिपी बघणार आहोत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मी जरा शॉर्टकट पद्धतीने बनवलेली आहे. चला तर मग आपण याची रेसिपी बघूया. याला थोडंसं पातळ असं वरण करावं लागतं. बघा, आता मी हे रेडीमेड बट्टीचं पीठ आणलेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि कडकडीत तेल तापवून त्याचं मोहन घ्यायचं आहे. बघा, मी ते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. आता तेल गरम होते. तेल गरम झालं की ते मी या पिठावरती टाकून घेणार आहे. बघा, इथं मस्त गरमागरम तेल टाकलं आहे आणि ते हळूहळू चमचाने किंवा हाताने असं मिक्स करत राहायचं आहे. बघा, जोपर्यंत आपण मुठीत पीठ घेऊन आणि त्याची म्हणजे पूर्ण असा गोळा होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि शेवटी असं आपण चेक करून पाहायचं आहे की सर्व पिठाला तेल हे मिक्स झालेलं आहे की नाही. तर बघा, या पद्धतीने मी सर्व तेल हे असं मिक्स करून घेतलेलं आहे. सर्व पिठाला हे तेल चोळलं गेलं पाहिजे. बघा, आता आपलं तेल हे छानपैकी मिक्स होत आलेलं आहे आणि बघा, ही अशी पिठाचा गोळा झाला पाहिजे. आता यामध्ये पाणी टाकून मी घट्टसर असा गोळा त्याचा मळून घेणार आहे. बट्टीचं पीठ हे थोडंसं जाडसर असतं. बघा, आता मी मळून ते गोळे झाकून दिलेले आहेत. तोपर्यंत मी गॅसवर कुकर तापायला ठेवला होता. त्यामध्ये तेल तापलेलं होतं. त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि तेल तापल्यामुळे मोहरी अगदीशी तडतड उडलेली आहे. आता इथे मी वरणाला फोडणी देत आहे. चमचाभर जिरं देखील टाकलेलं आहे. मस्त हे कडकडीत तळू द्यायचं आहे. त्यानंतर वरणासाठी लागणारं मिरची, लसूण, कढीपत्ता वगैरे आपण या फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत. बघा, इथे मी लसणाच्या 4-5 पाकळ्या हे कट करून टाकल्या आहेत. 4-5 मिरच्या टाकलेल्या आहेत. कढीपत्ता देखील टाकलेला आहे. हिंग टाकलं आहे थोडंसं आणि इथे मी अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता मी पाणी टाकलेलं आहे. आता वरणाला लागणारं पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी तूर आणि मूग या दोघी डाळी भिजवून ठेवल्या होत्या धुवून आणि आता त्या टाकून घेते. एक 5-10 मिनटं भिजवते. बघा, आता या वरणाला उकळी फुटायला लागेल तर आपण ते बट्टीचे जे पीठ आहे त्याचे मी 2 असे मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहे आणि ते मी या वरणात शिजण्यासाठी टाकणार आहे. कोणी इडलीच्या भांड्यावर शिजवतो, कोणी याच्यावर, पण मी असं वरणामध्ये शिजवून ही शॉर्टकट मेथड वापरते. आणि आता व्यवस्थित मिक्स करून आणि वरण शिजेपर्यंत हे मस्त शिजू द्यायचं आहे. म्हणजे त्यात ते बट्टीचंही पीठ छानपैकी मस्त शिजलं जातं. बघा, 3-4 शिट्ट्या आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत. बघा, शिजून झालेली बट्टी मी बाहेर काढून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे. मीडियम साईजचे कट केलेली आहे म्हणजे तेलात तळली जावी अशी. बघा, किती छानपैकी मस्त शिजून आणि अशी
तयार झालेली आहे आपली बट्टी. मी एका साईडला आता तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्या कडकडीत तापू द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती मग आपण ही बट्टी अशी थोडे त्याचे जे कोपरे वगैरे आहे ते थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे, म्हणजे खायलाही कुरकुरीत लागते मस्त. आणि इकडे आपलं वरणही रेडी झालेलं आहे आणि इकडे बट्टी देखील रेडी झालेली आहे. चला तर मग मंडळी, अशी वरणबट्टी बनवून बघा आणि खाऊन बघा. आणि या चॅनलवरील रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि या रेसिपीज बनवून बघा, चवीला कशा होतात ते कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी सोबत. ही आहे खानदेशातलं वरण बट्टी. थँक्यू.